नमस्कार मंडळी. आपल्याकडं गाईला किंवा म्हशीला ज्या दिवशी वासरू होतं ना, त्या दिवशी त्यांचं जे पहिल्या दिवशीचं दूध असतं त्याला चीक म्हणतात, म्हणजेच कोलेस्ट्रम म्हणतात त्याला. तर ऑफकोर्स त्याचा पहिला अधिकार जो आहे त्याच्या वासराचा आहे, पण वासरू एवढं काही दूध पित नाही. आणि त्यानंतर जे राहिलेलं दूध आहे ना, त्याच्या आपण खूप पौष्टिक अशा ह्या खरवसच्या वड्या तयार करू शकतो. तुम्हाला जेव्हा केव्हा हे दूध भेटेल ना, तेव्हा नक्की या खरवसच्या वड्या तयार करा आणि खा. खूप म्हणजे खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे. रेसिपी खूप सोपी आहे. लागलीच आपण सुरुवात करूया. आता इथं मी 1 लिटर हे चीक असलेलं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये आपलं नॉर्मल दूध 2 कप घालायचं आहे आपल्याला. आणि यानंतर 1 वाटी घालायची आहे साखर. आता इथं तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता. आता आपण ही साखर यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. आणि तुम्हाला यामध्ये काही फ्लेवर द्यायचा असेल ना, तर तुम्ही विलायची, जायफळ घालू शकता. आता मला इथं प्लेन तयार करायचं आहे, त्यामुळे मी इथं कुठलाही घातलेलं नाही, विलायची किंवा जायफळ. यानंतर मी एका स्टीमरमध्ये व्यवस्थित पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता आपण कुठल्याही एका पसरट भांड्यामध्ये, म्हणजे केकटीन असो किंवा कुकरचा डब्बा असो, त्यामध्ये हे दूध घालून घ्यायचं आहे आणि याला मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याला चेक करून घेऊया. नाईफनं असं चेक केल्यानंतर नाईफ अगदी क्लीन निघते, म्हणजेच आपला खरवस रेडी आहे. आता आपण याला रूम टेम्परेचरवरती अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी स्टोअर करू शकता. आता हे अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे. यात आपण याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. नाईफने सुरुवातीला व्यवस्थित लूज करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये अशा वड्या तयार करायच्या आहेत. तुमच्याकडे या कच्च्या दुधापासून आणखी कुठले पदार्थ तयार केले जातात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही तुम्हाला आजची खरवसच्या वड्याची रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तसेच तुम्हाला कुठल्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.